लोहारपेठ, थोरला राजवाडा, मिलिंदनगर येथील प्रबुद्ध भारत चौक येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपची बैठक व नूतन पदाधिकाऱ्यांची पीबी ग्रुपचे सल्लागार ज्येष्ठ भारत बाबरे यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ सल्लागार बाबरे व गौतम इंगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पीबी ग्रुपचे मार्गदर्शक माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या उपस्थितीत सामुदायिक बुद्धवंदना घेऊन पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। नूतन पदाधिकाऱ्यांची निवड याप्रमाणे उत्सव अध्यक्ष बाबा गायकवाड, कार्याध्यक्ष प्रथमेश सुरवसे, सचिव सिद्धांत तळभंडारे, उपाध्यक्ष प्रसन्न तळभंडारे, महेश स्वाके, बाबा संदोलू, शुभम गंगणे, नवल बडेकर, श्रीकांत वाघमोडे, आशिष पात्रे, विनय क्षीरसागर, शिरीष गायकवाड, आशुतोष इंगळे, सुनील बनसोडे, आदित्य गायकवाड, राहुल माळाले, विशाल गायकवाड, कैलास अडाकुल, महेश शिंदे, गणेश डोळसे, खजिनदार रवी मॅत्रोल्लू, सहखजिनदार अजय अंकुश, सहसचिव योगेश वाघमोडे, सल्लागार भारत बाबरे, श्रीवंत जाधव, सुबाण्णा स्वाके, अनिल चंदनशिवे, गौतम इंगळे, विजय इंगळे, प्रमोद शिंदे, सुनील गायकवाड, अरुण बडेकर, अंबादास कापुरे, नितीन बंदपट्टे, संजय सरवदे, नितीन कांबळे, बाळू इंगळे, भीमराज इंगळे, मिथुन बनसोडे, मंगेश अंकुश, दीपक शिंदे। मिरवणूक प्रमुख अक्षय इंगळे, धीरज वाघमोडे, नाना कापुरे, अनिस सय्यद, अरबाज शेख, विजय इंगळे, बाळराज जाधव, अमर इंगळे, जयराज सांगे, अभिजित गायकवाड, उमेश रणदिवे, निशांत जाधव, रवी सकट, आनंद कांबळे, करण कांबळे, धोंडीबा कापुरे, पिंटू वाघमोडे, संजय इंगळे, श्रावण सरवदे, अरविंद गायकवाड, अमित सुरवसे, अनिल ठोंबरे। प्रसिद्धी प्रमुख अक्षय मस्के, कायदेशीर सल्लागार प्रमुख ॲडव्होकेट विशाल मस्के, ॲडव्होकेट मलिक कांबळे, कार्यालय सचिव आदित्य साबळे, देवीदास मुनगानोलू। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने सोलापुरात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोटरसायकल रॅली काढून जिल्हा परिषदेच्या उपोषण गेट समोर धरणे आंदोलन करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार अतिक्रमण मुक्त करण्यात यावे। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार 1949चा व्यवस्थापन ॲक्टमध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या हाती देण्यात यावे। बुद्धगया महाबोधी महाविहार येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करण्यात याव्यात। या मागण्या आंदोलनाद्वारे करण्यात आल्या आहेत। प्रदेश उपाध्यक्ष के.डी. कांबळे, शहराध्यक्ष अतुल नागटिळक, राजेश उबाळे, रवी गायकवाड, श्याम धुरी, अविनाश मडिखांबे, लक्ष्मण रणदिवे, सुग्रीव जेटीथोर, अरुणा भालेराव, सुशील सरवदे, शिवम सोनकांबळे, राजा दावणे, शिवानंद उबाळे, पवन थोरात, समीर नदाफ यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आदरणीय नामदार रामदासजी आठवले यांनी 6 मार्चला रिपब्लिकन पक्षाची मुंबई या ठिकाणी राजा सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली कोर कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये बिहार राज्यातील महाबोधी बुद्धगया येथील महाबोधी बुद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे, निदर्शने आणि मोर्चे या माध्यमातून आंदोलन करण्याचा निर्णय पक्षाने घेतला। त्याचाच भाग म्हणून सोलापूर शहराच्या वतीने शहर कार्यकारिणीच्या माध्यमातून आज या ठिकाणी हे आंदोलन धरणे धरण्याचं आंदोलन या ठिकाणी होत आहे। वास्तविक पाहता 1949 साली महाबोधी बुद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं अशा पद्धतीची मागणी झाली, परंतु 1949ला बिहार सरकारने जो कायदा केला त्या कायद्यामध्ये अशी तरतूद केली की त्या महाबोधी बुद्धविहाराचं नियंत्रण 9 लोकांच्या समितीवर नेमण्यात आलं। त्यापैकी 4 हिंदू समाजाचे, 4 बौद्ध समाजाचे आणि त्या ठिकाणचा जो पदसिद्ध संचालक आहे जिल्हाधिकारी हे ब्राह्मण समाजाचे हिंदू असले पाहिजेत अशा पद्धतीचा कायदा झाला आणि 5 विरुद्ध 4 अशा पद्धतीने 1949 पासून आज तागायत हे महाबोधी बुद्धविहार हे हिंदूच्या ताब्यात आहे। त्या ठिकाणी बौद्धांचं अस्तित्व नाही। कारण आज देशाची परिस्थिती बघितली, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 75 वर्षामध्ये मुस्लिमाचे धर्मस्थळ असतील ते मुस्लिमांच्या ताब्यात, शिखांचे धर्मस्थळ हे शीख लोकांच्या ताब्यात, ख्रिश्चन समाजाचे धर्मस्थळे शीखांच्या ताब्यात आहेत।
परंतु बौद्धांची धर्मस्थळं ह्याच्यावर हिंदूचं अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे. रविवारी बुधवार पेठ, थोरला राजवाडा, मिलिंदनगर येथील प्रबुद्ध भारत चौक येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपची बैठक व नूतन पदाधिकाऱ्यांची पीबी ग्रुपचे सल्लागार ज्येष्ठ भारत बाबरे यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ सल्लागार बाबरे व गौतम इंगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पीबी ग्रुपचे मार्गदर्शक माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या उपस्थितीत सामुदायिक बुद्धवंदना घेऊन पुढील कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नूतन पदाधिकाऱ्यांची निवड याप्रमाणे: उत्सव अध्यक्ष बाबा गायकवाड, कार्याध्यक्ष प्रथमेश सुरवसे, सचिव सिद्धांत तळभंडारे, उपाध्यक्ष प्रसन्न तळभंडारे, महेश स्वाके, बाबा संदोलू, शुभम गंगणे, नवल बडेकर, श्रीकांत वाघमोडे, आशिष पात्रे, विनय क्षीरसागर, शिरीष गायकवाड, आशुतोष शिंगळे, सुनील बनसोडे, आदित्य गायकवाड, राहुल माळाले, विशाल गायकवाड, कैलास अडाकुल, महेश शिंदे, गणेश डोळसे, खजिनदार रवी मॅत्रोल्लू, सहखजिनदार अजय अंकुश, सहसचिव योगेश वाघमोडे, सल्लागार भारत बाबरे, श्रीवंत जाधव, सुबाण्णा स्वाके, अनिल चंदनशिवे, गौतम इंगळे, विजय इंगळे, प्रमोद शिंदे, सुनील गायकवाड, अरुण बडेकर, अंबादास कापुरे, नितीन बंदपट्टे, संजय सरवदे, नितीन कांबळे, बाळू इंगळे, भीमराज इंगळे, मिथुन बनसोडे, मंगेश अंकुश, दीपक शिंदे. मिरवणूक प्रमुख अक्षय इंगळे, धीरज वाघमोडे, नाना कापुरे, अनिस सय्यद, अरबाज शेख, विजय इंगळे, बाळराज जाधव, अमर इंगळे, जयराज सांगे, अभिजित गायकवाड, उमेश रणदिवे, निशांत जाधव, रवी सकट, आनंद कांबळे, करण कांबळे, धोंडीबा कापुरे, पिंटू वाघमोडे, संजय इंगळे, श्रावण सरवदे, अरविंद गायकवाड, अमित सुरवसे, अनिल ठोंबरे. प्रसिद्धी प्रमुख अक्षय मस्के, कायदेशीर सल्लागार प्रमुख ॲडव्होकेट विशाल मस्के, ॲडव्होकेट मलिक कांबळे, कार्यालय सचिव आदित्य साबळे, देवीदास मुनगानोलू. भारताच्या छाताडावरील अत्याचारी, दुराचारी आणि व्यभिचारी क्रूरकर्मा औरंग याची कबर उखडून टाका, अन्यथा आम्ही कार सेवा करून उखडून टाकणार, अशी घोषणा विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने केली. या संदर्भात राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सोलापुरात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने निदर्शने केली, तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. सोलापूर जिल्हा परिषद कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर हटवण्याचा निर्धार शिवजयंतीच्या शुभदिनी घेण्यात येणार असल्याचे विहिंपने जाहीर केले. छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाच्या कबरीला सरकारकडून विशेष पोलीस संरक्षण दिले आहे. राज्य सरकार पुरातत्व खात्याच्या आड या कबरीचे संरक्षण करत असून शिवाय त्यावर लाखो रुपये खर्ची पडत आहेत. हिंदू बांधवांच्या कररूपी पैशातून हा खर्च कदापि मान्य नाही. सरकारने विनाविलंब औरंग्याची कबर काढून टाकावी, यासाठी संपूर्ण राज्यभरात विहिंप बजरंग दलाच्या वतीने आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. तसेच विधानसभेत राज्य सरकारने ठराव करून कायदेशीर मार्गाचा अवलंब करून कबर हटवावी. औरंगजेब क्रूरकर्मा होता. त्याने सत्तेसाठी भाऊ वडील यांचीही हत्या केली. धर्मवीर संभाजी महाराज यांना हाल हाल करून मारले. शिवाय हिंदुस्थानातील अनेक मंदिरांची त्याने नासधूस केली. महिलांवर अत्याचार केले. त्याची कबर येथे ठेवणे आणि त्याचे संरक्षण निषेधार्ह आहे. त्यामुळे त्याची कबर हटवणे हाच एकमात्र उपाय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीप्रमाणे जयंती या पार्श्वभूमीवर विहिंप बजरंग दलाने प्रतिज्ञा केली. विहिंप जे संकल्प करते ते पूर्णत्वास नेतो. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्या बाबरीढाच्या हे उदाहरण आहे. त्यामुळे सरकारने याबाबत कार्यवाही केली नाही तर तिथे कार सेवा करण्याचा निश्चय आम्ही आज करत आहोत, असे विहिंपचे विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे यांनी सांगितले. तसेच जिल्हा मंत्री संजय कुमार जमादार, बजरंग दल सहसंयोजक नागेश मंडी, सुरक्षा प्रमुख शीतल परदेशी यांची भाषणे झाली. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देऊन सरकारचे लक्ष वेधले. या आंदोलनात विहिंपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आंदोलनात बहुसंख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाप्रसंगी जिल्हा मंत्री संजय कुमार जमादार, बजरंग दल सहसंयोजक नागेश बंडी, शीतल परदेशी, गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी, विष्णू जगताप, पुरुषोत्तम उडदा, जयदेव सुरवसे, अंबादास जक्कल, अक्षय कनकुटला, अमित कुमार गडगी, शिवकुमार पसनूर, गोपाल महंता, दुर्गा वाहिनी संयोजक नंदिनी अक्कल, आदित्य चिप्पा, प्रज्वल वासुदकर, राजेंद्र सैनी आदी विहिंप व बजरंग दलाचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते. सध्या राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येत आहे.
या मागणीसाठी सोमवारी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्याकडून नागपूर शहरातील गणेश पेठ आणि महाल परिसरात आंदोलन करण्यात आले. मात्र त्यानंतर 2 गटांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. या वादानंतर आता नागपूर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून महाल भागात पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करून 80 जणांना अटक केली आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर, कपिलनगर भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या भागात फक्त वैद्यकीय कारणासाठी घराबाहेर पडता येणार आहे. संचारबंदी लागू करण्यात आल्याने या भागात 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. महाल भागात झालेल्या वादानंतर वीज आणि इंटरनेट बंद करण्यात आले होते. मात्र त्यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांवर आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार आज परिस्थिती नियंत्रणात असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. नागपूरमध्ये संचारबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. याचबरोबर सायबर पोलिसांकडून देखील आतापर्यंत 1800 सोशल मीडिया अकाउंट्सची तपासणी करण्यात आली आहे. पुण्यात धुलीवंदनाच्या दिवशी रंग लावण्याच्या वादातून एका तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. येरवडा परिसरात घडलेल्या या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी सुरुवातीला तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ला प्रकरणात पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संगमवाडी परिसरात धुलीवंदनाच्या दिवशी रात्री 8:30च्या सुमारास घडली. ऋत्विक ननावरे आणि त्याचा 17 वर्षीय भाऊ रोहित ननावरे हे राजीव गांधी नगर परिसरातून जात असताना 2 तरुणांनी त्यांना अडवले आणि जबरदस्तीने रंग लावून डोक्यावर अंडी फोडली. यामुळे रोहितने हा प्रकार आपल्या भावाला सांगितला. भावावर रंग टाकल्याचा जाब विचारण्यासाठी ऋत्विक जेव्हा संबंधित तरुणांकडे गेला तेव्हा वाद उफाळून आला. आरोपी बबल्या आणि त्याच्या साथीदारांनी मिळून ऋत्विकला मारहाण केली आणि कोयत्याने सपासप वार केले. इतक्यावरच न थांबता त्यांनी ऋत्विकच्या पोटात दगड घातला. या भीषण हल्ल्यात ऋत्विक गंभीर जखमी झाला आणि त्याने पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी धाव घेतली. हल्ल्यानंतर ऋत्विक जेव्हा पोलीस ठाण्यात पोहोचला तेव्हा सुरुवातीला पोलिसांनी त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रंगपंचमीच्या दिवशी भांडण करतो का असा उलट प्रश्न करत पोलिसांनी तक्रार घेण्यास विलंब केला. मात्र 2 दिवस टाळाटाळ केल्यानंतर अखेर येरवडा पोलिसांनी बबल्या आणि त्याच्या साथीदारावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. राज्यात एक मोठी बातमी समोर आली आहे. सायंकाळी 7 ते 7:30च्या सुमारास एक गट मोठ्या संख्येने नागपूरच्या शिवाजी चौकाच्या जवळ पोहोचला. त्यानंतर घोषणाबाजीला सुरुवात झाली आणि 2 गटांमध्ये मोठा राडा झाला. या घटनेमुळे नागपूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. दुपारी झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनासंदर्भात त्यांचा रोष होता. एका गटाने घोषणाबाजी करताच परिसरातील दुसऱ्या गटाने देखील घोषणाबाजी सुरू केली. घटनास्थळी प्रचंड तणावाचे वातावरण होते. रस्त्यावर पोलिसांनी गर्दी नियंत्रित करत त्या दिशेने जोरदार दगडफेक होत आहे. पोलीस तरुणांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. अग्निशमन दलाची गाडी देखील घटनास्थळी पोहोचली आहे. समोरच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर दगडफेक होत आहे. आक्रमक तरुणांनी वाहनांची जाळपोळ मोठ्या प्रमाणात केली आहे. सकाळी औरंगजेबाच्या कबरीविरोधात नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी 2 गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. संतप्त जमावाने दगडफेक करत वाहनांची तोडफोड सुद्धा केली आहे. याच पार्श्वभूमीवर महाल परिसरात सध्या तणाव वाढल्यानंतर पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला. शासनाचा 15 मार्च 2024चा संच मान्यता शासन निर्णय रद्द करण्यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर सोमवारी 17 मार्च रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाच्या संच मान्यतेचा निर्णय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवणारा तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांचं अस्तित्व संपवणारा असल्याचं शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हटलं. या मागण्यांच्या निवेदनावर सकारात्मक निर्णय न झाल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. शासनाने घेतलेल्या संच मान्यतेचा निर्णय ग्रामीण भागातील बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा असून तो शासन निर्णय रद्द करावा. या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सोमवारी 17 मार्च रोजी संपूर्ण राज्यात एकाच वेळेस धरणे आंदोलनाचे आयोजन केले होते.
धरणे आंदोलनासह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख यांना समितीच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितास सर्वोच्च प्राधान्य देऊन मागणीसंबंधी शासनाने अनुकूल निर्णय घ्यावा असा आग्रह धरण्यात आला। शासनाने या संदर्भात सकारात्मक भूमिका न घेतल्यास येत्या काळात राज्यात सर्वत्र तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही शिक्षक समितीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिलाय। या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्यस्तरावरील पदाधिकाऱ्यांसह सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, संतोष हुमनाबादकर, जिल्हा सरचिटणीस शरद रुपनवर, कार्यकारी अध्यक्ष सुनील कोरे, कार्याध्यक्ष राजाराम बनसोडे, कोषाध्यक्ष धर्मराज चौरे यांच्यासह जिल्हा पातळीवरील भारताच्या छाताडावरील अत्याचारी, दुराचारी आणि व्यभिचारी क्रूरकर्मा औरंग्याची कबर उखडून टाका, अन्यथा आम्ही कार सेवा करून उखडून टाकणार अशी घोषणा विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने केली। या संदर्भात राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सोलापुरात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने निदर्शने केली, तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले। सोलापूर जिल्हा परिषद कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली। या प्रसंगी क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर हटवण्याचा निर्धार शिवजयंतीच्या शुभदिनी घेण्यात येणार असल्याचे विहिंपने जाहीर केले। छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाच्या कबरीला सरकारकडून विशेष पोलीस संरक्षण दिले आहे। राज्य सरकार पुरातत्व खात्याच्या आड या कबरीचे संरक्षण करत असून शिवाय त्यावर लाखो रुपये खर्ची पडत आहेत। हिंदू बांधवांच्या कररूपी पैशातून हा खर्च कदापि मान्य नाही। सरकारने विनाविलंब औरंग्याची कबर काढून टाकावी यासाठी संपूर्ण राज्यभरात विहिंप बजरंग दलाच्या वतीने आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले। तसेच विधानसभेत राज्य सरकारने ठराव करून कायदेशीर मार्गाचा अवलंब करून कबर हटवावी। औरंगजेब क्रूरकर्मा होता, त्याने सत्तेसाठी भाऊ वडील यांचीही हत्या केली। धर्मवीर संभाजी महाराज यांना हाल हाल करून मारले। शिवाय हिंदुस्थानातील अनेक मंदिरांची त्याने नासधूस केली, महिलांवर अत्याचार केले। त्याची कबर येथे ठेवणे आणि त्याचे संरक्षण निषेधार्ह आहे, त्यामुळे त्याची कबर हटवणे हाच एकमात्र उपाय आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीप्रमाणे जयंती या पार्श्वभूमीवर विहिंप बजरंग दलाने प्रतिज्ञा केली। विहिंप जे संकल्प करते ते पूर्णत्वास नेतो। 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्या बाबरी ढाचा हे उदाहरण आहे। त्यामुळे सरकारने याबाबत कार्यवाही केली नाही तर तिथे कार सेवा करण्याचा निश्चय आम्ही आज करत आहोत, असे विहिंपचे विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे यांनी सांगितले। तसेच जिल्हा मंत्री संजय कुमार जमादार, बजरंग दल सहसंयोजक नागेश मंडी, सुरक्षा प्रमुख शीतल परदेशी यांची भाषणे झाली। कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देऊन सरकारचे लक्ष वेधले। या आंदोलनात विहिंपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आंदोलनात बहुसंख्येने सहभागी झाले होते। आंदोलनाप्रसंगी जिल्हा मंत्री संजय कुमार जमादार, बजरंग दल सहसंयोजक नागेश बंडी, शीतल परदेशी, गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी, विष्णू जगताप, पुरुषोत्तम उडदा, जयदेव सुरवसे, अंबादास जक्कल, अक्षय कनकुटला, अमित कुमार गडगी, शिवकुमार पसनूर, गोपाल महंता, दुर्गा वाहिनी संयोजक नंदिनी अक्कल, आदित्य चिप्पा, प्रज्वल वासुदकर, राजेंद्र सैनी आदी विहिंप व बजरंग दलाचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते। दयानंद कॉलेजमधील नवीन इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी मारून एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली। हा प्रकार सोमवारी सायंकाळी 4:20 सुमारास उघडकीस आला। कॉलेजमध्ये असाइनमेंट देण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मोबाईल स्विच ऑफ लागल्याने आई-वडिलांनी शोध घेतला। प्रीतम निलेश राऊत वय 22 राहणार सोलापूर सहकारी बँकेच्या वरच्या मजल्यावर टिळक चौक सोलापूर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे। प्रीतम हा DBF दयानंद महाविद्यालयात M.Com.च्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता। त्याचवेळी सावरकर मैदानासमोरील एका कम्प्युटर सेंटरमध्ये नोकरी करत होता। सोमवारी सकाळी तो तयार झाला। आईला कॉलेजमध्ये असाइनमेंट द्यायची आहे असे सांगून तो सायकलवर कॉलेजमध्ये गेला। दुपारी त्याचे वडील घरी आले। त्यांनी पत्नीला मुलगा प्रीतम कुठे गेला अशी विचारणा केली। कॉलेजला गेल्याचे सांगितल्यावर त्यांनी मोबाईलवरून संपर्क साधला, मात्र तो स्विच ऑफ लागला। वडिलांना चिंता वाटल्याने ते कम्प्युटर सेंटरच्या ठिकाणी गेले, तिथेही तो आला नसल्याचे सांगण्यात आले। आई-वडिलांनी कॉलेजमध्ये जाऊन शोध घेतल्यावर त्यांना नवीन इमारतीवरून कोणीतरी पडल्याची माहिती मिळाली। दोघेही घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणी त्यांचा मुलगा प्रीतम असल्याचे आढळून आले। निलेश राऊत सकाळी त्यांना कॉलेजला मला म्हणला कामाला जातो म्हणून म्हणला, मला काहीच बोलला नाही त्यांना। जातो म्हणून नाश्ता केला सकाळी घरी जातो। मला वाटलं नेहमीप्रमाणे येतं घरी म्हणून काय बोललं, म्हणलं चला दुपारी 2 डबा देते हा म्हणला मला। आणि ते सर काय पैसे दिले नाही म्हणतात 5,000
5,000 पेमेंट देत होता मला. 13,000 म्हणून सांगितलं मला, त्याला 5,000. तर ते मुलगा म्हणतो मला, आणि त्यात काय झालं काय नाही ते आता मला तिच्या पुढलं काय माहिती. इथं कुठं तर कामाला होतं त्याला, टायपिंग का कॉम्प्युटरला जात होता त्याला. ते सर सकाळी 6ला पण बोलायचं, तरी पण आम्ही कधी काय म्हणलं नाही, जाऊ दे जाते ना जाऊ दे म्हणून. ते असं आता करते. आम्हाला घरी पण काय सांगितलं नाही त्यांना, असं काहीच बोललं नाही, शब्दाला पण कुठल्या सांगितलं. थर्ड इयरला कसं आहे, थर्ड इयर नाही बीकॉम. प्रभारी प्राचार्य S.V. शिंदे, DAV वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूरचे इंचार्ज प्राचार्य आहे. दुपारी 1-1:30च्या दरम्यान संबंधित विद्यार्थी या बिल्डिंगच्या आसपास वावरत असताना आमच्या नॉन टीचिंगना निदर्शनास आलेले होते. त्यांनी त्याला हटकलं होतं, परंतु त्यांना इथं भेटायचं आहे म्हणून तो आलेला होता. हे झाल्यानंतर तर सकाळी 11पर्यंतच त्याचे वर्ग असतात. तो M.Com भाग 1मध्ये आहे आणि 11 नंतर त्याचे कुठलाही वर्ग वगैरे क्लासेस वगैरे चालत नाहीत. आणि ह्या बिल्डिंगमध्ये तर त्याचं काही येण्याचं कारणच नव्हतं, का तर इथं त्याचे क्लासेस वगैरे भरत नाहीत. त्यानंतर आम्ही कार्यालयामध्ये काम करत असताना 3:45-4च्या दरम्यान आम्हाला मेसेज आला की असं इथं कोणीतरी पडलेलं आहे. येऊन आम्ही बघितलं तर तो रक्ताच्या ह्याच्यामध्ये पडलेला आढळून आला. इथं एकटाच होता. राऊत आहे, प्रीतम राऊत. काय तेवढं आम्हाला माहित नाही, फक्त सकाळी 11पर्यंत क्लासेस असतात. सायन्स विभाग. सायन्स विभाग M.Com ला आहे, 22 वर्ष. सध्या राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येत आहे. या मागणीसाठी सोमवारी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्याकडून नागपूर शहरातील गणेश पेठ आणि महाल परिसरात आंदोलन करण्यात आले. मात्र त्यानंतर 2 गटांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. या वादानंतर आता नागपूर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून महाल भागात पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करून 80 जणांना अटक केली आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर, कपिलनगर भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या भागात फक्त वैद्यकीय कारणासाठी घराबाहेर पडता येणार आहे. संचारबंदी लागू करण्यात आल्याने या भागात 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. महाल भागात झालेल्या वादानंतर वीज आणि इंटरनेट बंद करण्यात आले होते. मात्र त्यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांवर आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार आज परिस्थिती नियंत्रणात असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. नागपूरमध्ये संचारबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. याचबरोबर सायबर पोलिसांकडून देखील आतापर्यंत 1800 सोशल मीडिया अकाउंट्सची तपासणी करण्यात आली आहे. पुण्यात धुलीवंदनाच्या दिवशी रंग लावण्याच्या वादातून एका तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. येरवडा परिसरात घडलेल्या या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी सुरुवातीला तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ला प्रकरणात पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संगमवाडी परिसरात धुलीवंदनाच्या दिवशी रात्री 8:30च्या सुमारास घडली. ऋत्विक ननावरे आणि त्याचा 17 वर्षीय भाऊ रोहित ननावरे हे राजीव गांधी नगर परिसरातून जात असताना 2 तरुणांनी त्यांना अडवले आणि जबरदस्तीने रंग लावून डोक्यावर अंडी फोडली. यामुळे रोहितने हा प्रकार आपल्या भावाला सांगितला. भावावर रंग टाकल्याचा जाब विचारण्यासाठी ऋत्विक जेव्हा संबंधित तरुणांकडे गेला तेव्हा वाद उफाळून आला. आरोपी बबल्या आणि त्याच्या साथीदारांनी मिळून ऋत्विकला मारहाण केली आणि कोयत्याने सपासप वार केले. इतक्यावरच न थांबता त्यांनी ऋत्विकच्या पोटात दगड घातला. या भीषण हल्ल्यात ऋत्विक गंभीर जखमी झाला आणि त्याने पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी धाव घेतली. हल्ल्यानंतर ऋत्विक जेव्हा पोलीस ठाण्यात पोहोचला तेव्हा सुरुवातीला पोलिसांनी त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रंगपंचमीच्या दिवशी भांडण करतो का असा उलट प्रश्न करत पोलिसांनी तक्रार घेण्यास विलंब केला. मात्र 2 दिवस टाळाटाळ केल्यानंतर अखेर येरवडा पोलिसांनी बबल्या आणि त्याच्या साथीदारावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास. राज्यात एक मोठी बातमी समोर आली आहे. सायंकाळी 7 ते 7:30च्या सुमारास एक गट मोठ्या संख्येने नागपूरच्या शिवाजी चौकाच्या जवळ पोहोचला. त्यानंतर घोषणाबाजीला सुरुवात झाली आणि 2 गटांमध्ये मोठा राडा झाला. या घटनेमुळे नागपूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. दुपारी झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनासंदर्भात त्यांचा रोष होता. एका गटाने घोषणाबाजी करताच परिसरातील दुसऱ्या गटाने देखील घोषणाबाजी सुरू केली. घटनास्थळी प्रचंड तणावाचे वातावरण होते. रस्त्यावर पोलिसांनी गर्दी नियंत्रित करत त्या दिशेने
जोरदार दगडफेक होत आहे. पोलीस तरुणांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. अग्निशमन दलाची गाडी देखील घटनास्थळी पोहोचली आहे. समोरच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर दगडफेक होत आहे. आक्रमक तरुणांनी वाहनांची जाळपोळ मोठ्या प्रमाणात केली आहे. सकाळी औरंगजेबाच्या कबरीविरोधात नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी 2 गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. संतप्त जमावाने दगडफेक करत वाहनांची तोडफोड सुद्धा केली आहे. याच पार्श्वभूमीवर महाल परिसरात सध्या तणाव वाढल्यानंतर पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. महाराष्ट्र शासनाचा 15 मार्च 2024चा संच मान्यता शासन निर्णय रद्द करण्यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर सोमवारी 17 मार्च रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाच्या संच मान्यतेचा निर्णय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवणारा तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांचं अस्तित्व संपवणारा असल्याचं शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हटलं. या मागण्यांच्या निवेदनावर सकारात्मक निर्णय न झाल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. शासनाने घेतलेल्या संच मान्यतेचा निर्णय ग्रामीण भागातील बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा असून तो शासन निर्णय रद्द करावा. या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सोमवारी 17 मार्च रोजी संपूर्ण राज्यात एकाच वेळेस धरणे आंदोलनाचे आयोजन केले होते. धरणे आंदोलनासह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख यांना समितीच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितास सर्वोच्च प्राधान्य देऊन मागणीसंबंधी शासनाने अनुकूल निर्णय घ्यावा असा आग्रह धरण्यात आला. शासनाने या संदर्भात सकारात्मक भूमिका न घेतल्यास येत्या काळात राज्यात सर्वत्र तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही शिक्षक समितीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला आहे. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्यस्तरावरील पदाधिकाऱ्यांसह सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, संतोष हुमनाबादकर, जिल्हा सरचिटणीस शरद रुपनवर, कार्यकारी अध्यक्ष सुनील कोरे, कार्याध्यक्ष राजाराम बनसोडे, कोषाध्यक्ष धर्मराज चौरे यांच्यासह जिल्हा पातळीवरील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.